स्वगज उत्तावया इंद्राशी धरोणी ऐरावते पुरुषाशी वाढणारे भोवांडिता आकाशी सदैव ऋषीची गजबिजले. आणि त्या ऐरावताला हनुमंतरायांनी आपल्या शेपटीमध्ये गुंडाळलेला आणि ते गरगरा असं फिरवू लागलेला आहे हनुमंतराया. आणि हनुमंतराया फिरवत असताना ऋषी सर्वजण असे कुजबुजू लागलेले आहेत, ते पळू लागलेले आहेत आणि सर्वांना काळजी वाटू लागलेली आहे. हनुमंत बळ देखोनी दृष्टी इंद्रिय उपटिला सृष्टी जगा एकची बोंबवती महाटी वानर. आणि हे सर्व युद्ध पाहून इंद्र थरथर कापत आहेत आणि त्या पद्धतीचं सर्वांना अचंबित केलेलं आहे. इंद्राबरोबर हे युद्ध झालेलं असताना सृष्टी जगी एकच बोंब उठलेली आहे की हे अचंबित वानर, हे महाकाय वानर आता पुढे काय करत आहे. लघु लागवे सुरपती वज्रे आणि ला मारुती धावो लागता हनुमंता प्रती पाहिला क्षिती मूर्छित. आणि हनुमंतरायांनी त्या ज्यावेळेस इंद्रदेवाला त्यांच्या गजाला गरगरा फिरवत व्हायचे होते, इंद्राला अशी गुरळ आलेली असताना सुद्धा इंद्रदेव स्वतःच संरक्षण करण्यासाठी, कारण त्यांना असं वायू आकाशात फिरवत होतं शेपटाने, त्यावेळेस त्यांच्यामध्ये असणारं वज्र हनुमंतरायाला त्या इंद्रदेवाने हनुवटीवरती मारलेला आहे. मेरू शिखर पाठारत हनुमान पडिला मूर्छित वायू पिता येऊनी तत्वरित निज सुता उचलिला. आणि ते वज्र इंद्रदेवाने हनुमंताला मारल्यानंतर हनुमंतराया मूर्छित पडलेले आहेत, मेरू पर्वतावरती एकदम अचानक पडलेले आहेत आणि तिथं त्यांचे पिता हे वायुदेव त्यांचे तिथं आगमन झालेलं आहे. क्षुदिता माझी या तान्याशी इंद्र हनुनी वज्राशी मूर्छित पडले भूमीशी वायू मानशी क्षोभिला. आणि वायुदेवाने हनुमंतरायाला मांडीवर घेतलेला असताना ते म्हणू लागलेले आहेत, हे माझं तांदूळ बाळ आहे. आणि कारण असतानाच ते घोडसर होतं, खोड्या करत होतं, परंतु कुठल्याही पित्याला वाटत नाही आपलं बाळ घोडसर आहे किंवा दोष देत नाही. ते मुलाचंच गुणगान गाऊ लागलेले आहेत वायुदेव, कारण माझं लढेवाला बाळ असताना इंद्राने हा वज्र त्याला मारलेला आहे आणि माझं बाळ हे मूर्छित पडलेलं आहे. वायू क्षोभोनी संपूर्ण आकर्षले जगाचे प्राण ब्रह्मादिका संकट पूर्ण ऋषी भूतगण तळमळीत. आणि बघा, राग आल्यानंतर जो तो आपली शक्ती वापरतो, त्या पद्धतीनंच मुलाला मारल्यानंतर त्या वायुदेवतेला भरपूर राग आला. राग आल्यानंतर त्यांनी त्यांचं अस्त्र वापरलं. काय केलं तर वारं जे प्राणवायू असतो प्रत्येकाला लागतो, झाडांना हवा लागते, वायू श्वसनासाठी मनुष्य जीवाला लागतो, त्या पद्धतीनं त्यांनी ते आकडाय चालू केलं. आणि आकडाय चालू केल्यानंतर ह्या सर्वजण ब्रह्मदिकावर संकट ओढवलं गेलं. सर्व ऋषीमुनीवर, तिथं जीवजंतूवर ते संकट ओढवलं गेलं. वायू क्षोभोनी सक्रंद अंतरी गेला प्राणरोध प्राणापान ठेले सबद्ध अतिविरोधाभूताशी. आणि आता वायूने आपलं कार्य चालू केल्यानंतर, ते आकडे घेतल्यानंतर सर्वांना काळजी पडू लागलेली आहे. प्राण हा वायूशिवाय राहू शकत नाही, प्राण जातो. त्याच्यामुळं प्राण वाचवण्यासाठी सर्वांना वायूची गरज असते. आणि ह्या पृथ्वी भूतलावरती, स्वर्गावरती हे वायुदेवतेने हवा आकडल्यानंतर सर्वांची कासावीस होऊ लागलेली आहे.